स्थानिक बियर निर्मिती उद्योगाला सरकारची चालना, राज्य सरकारच्या वतीनं बियर आणि वाईन निर्मितीच्या नियमात सुधारणा। आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांतील पाणीसाठ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 8% पाणी कमी आहे आणि पाणी कपात टाळण्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारकडे भातसाळ आणि अप्पर वैतरणामधील राखीव पाण्यासाठीची मागणी। पाणी मिळालं नाही तर पाणी कपातीची शक्यता। मुंबई महानगरपालिकेकडून सलग 13 आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू। मागील आठवड्यात झोपडपट्ट्यांमधून 2,500 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन। उंदरांचा नायनाट करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं जी उत्तर विभागात विशेष मोहीम। एकाच दिवसात 2080 उंदरांचा नायनाट केलाय। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर। विद्यापीठानं तब्बल 78 दिवसांनंतर परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। 24% विद्यार्थी उत्तीर्ण। मुंबईतील धोकादायक शिव रेल्वे उड्डाण पूल बंद करण्यासाठी नव्या तारखेची घोषणा। 29 फेब्रुवारीपासून पूल 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद राहणार। पर्यायी मार्गाने शिव वाहतूक सुरू राहणार आहे। विरारमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुजराती टोळीला अटक। सोनं, मोबाईलसह 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार। मुंबई महानगरपालिकेकडून एसव्ही रोडच्या रुंदीकरणाचं काम आता हाती घेण्यात आलंय। वसईत पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा प्रकार टळला। कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्यानं जमावाकडून तिघांना मारहाण। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचला। भायखळा जिल्हा कारागृहात स्मार्ट कार्ड टेलिफोन सेवा आजपासून कार्यान्वित। कैद्यांना आता कुटुंबीय, नातेवाईक, मित्र तसंच वकिलांशी थेट बोलता येणार।